नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. भावांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मी जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत, छोटाच बनवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऐकायला बोर नाही झालं पाहिजे. छोटाच व्हिडिओ बनवतो, पण शेवटपर्यंत ऐका आणि आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला कोणीतरी विचारलं होतं की ताई, तुमचं लग्न झालं, लग्नाच्या नंतर तुम्ही मुंबईला आल्याच्यानंतर तुम्हाला कसं काय फॅमिलीत ॲडजस्ट केलं तुम्ही? हो, तो पण मुद्दा आहे, बरोबर आहे तुमचं. तुम्ही गावची होते, मुंबई हे नाव फक्त ऐकून होते. गावची होते म्हणजे गावात पण राहिले नाही कधी, रानात राहायचे, ते पण एकटीच असायची. कुठं खायचं कुठं राहायचं असं जेवण होतं गावाला माझं. तर मग मला आले बघायला, लगीन झालं माझं आणि अचानक मुंबईला आले. कधी फॅमिलीत राहिलेली, माणसात राहिलेलीच नाही, एकटीच राहिलेली. म्हणजे माझ्या माहेरचं सांगायचं कसलं माहेर कसलं काय, तर फॅमिलीच नव्हती. कधी फॅमिलीत राहिलेली नाही. मला माझ्या माहेरच्या फॅमिलीत राहायला नाही कधी जमलं, म्हणजे कोणी ॲडजस्ट करून नाही घेतलं. तर सासरी एवढे माझे म्हणजे तेव्हा एकत्र कुटुंब होतं माझं, एकत्र परिवार होतं सगळा. तर मी म्हणायचे, एवढ्या माणसामध्ये मी राहायचं कसं? मला एकटीला राहायची सवय, ॲडजस्ट करणार कसं? आले पहिल्या दिवशी सगळे घरात लोक आणि मला गावाला एकटीला राहायची सवय आणि शिवाय छोटी होते ना. आता म्हणलं ह्यांच्यात राहायचं कसं, राहायचं एवढं पब्लिकमध्ये? त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी, माझी बोलण्याची पद्धत वेगळी, त्यांची खाण्याची राहण्याची म्हणजे सगळं वेगळी पद्धत होती माझी. मला कसं फॅमिलीत राहावं ना हे समजत नव्हतं. फॅमिलीमध्ये काय बोलायचं, कोणाचं काय ऐकायचं आणि कोणाला काय बोलायचं त्याचा अजिबात अंदाज नव्हता मला. कारण की मजेत राहिले होते एकटे, फिरून खायचं फिरून राहायचं, कोणी बोलायला नव्हतं, कुठं गेले म्हणून विचारायला नव्हतं, काय करतेस, खाल्लं का नाही, बसली का नाही, हे विचारायला मला असं कोणी नव्हतं. मग त्याच्यानंतर मला ह्यांच्यामध्ये राहणं मला खूप भारी पडायला लागलं. मग असं वाटायचं मला ह्यांनी जिथून आणले ना तिथं नेऊन सोडावं, असं कधी कधी मनात विचार यायचं. पण त्यावेळेला आमच्या मालकाने एक लहान मुलासारखं मला समजून घेतलं. एक लहान लेकराला कसं समजून सांगतात असं समजून घेतलं. असं राहायचं, असं बोलायचं, सासूला काय बोलायचं आणि सासऱ्याला काय बोलायचं आणि घरातल्या कुटुंबासंग सगळ्यासंग कशी वार्ता करायची ते काही समजत नव्हतं. ॲक्च्युली मला कोणी जर बोललं ना तर मी नुसतं तोंडाकडे बघत बसायची, नुसती तोंडाकडे बघत बसायची. कोणाला उत्तरं द्यायचं नाही, हा नाही हो नाही, काम करत राहायचं. जे काम सांगितलं ते काम करायचं. काम पण इथलं जमत नव्हतं. गावची राहणीमान, मुंबईची राहणीमान, गावचं काम करण्याची पद्धत आणि मुंबईची कामण्याची पद्धत वेगळीच असते. आणि मला ही काय घाणेरड्यावानी राहायची सवय, इकडचं तिकडं, तिकडचा पसारा तिकडं, तिकडचा पसारा तिकडं, अशी सवय होती मला राहायची. आणि यांना कसं एकदम टापटेकमध्ये व्यवस्थित राहायची. तरी पण माझे मालक ना मला समजून घ्यायचे, एवढं समजून घ्यायचे. मी काम केलं तरी विचारित नसायचे, कसं काम केलं म्हणून विचारित नसायचे, काय करते तू म्हणून विचारित नसायचे. सवय लागन म्हणायची असते काय हरकत नाही, सवय लागन तुला असते. पण मी म्हणायचे चला आपण जायचं इथं गावाला, मला इथं नाही जमत, गावाला जायचं. मी बोलायची म्हणल्यासारखं, पण बोलायचं तर कोणाला, नवऱ्यालाच सांगणार. पण हे म्हणायचे नाही, बाळा म्हणूनच बोलायचे नाही बाबा, म्हणायचे तुला इथंच राहावं लागेल, मी तुला शिकवण कसं राहायचं कसं नाही. आणि ते प्रत्येक गोष्ट मला शिकवत जायची, बोलण्यापासून बसण्यापासून प्रत्येक गोष्ट शिकवायची मला. अशी एक गोष्ट की त्यांनी नाही शिकवली. मी नुसती गावाला असं म्हणजे कसं खेळून खायचं आणि खेळून राहायचं, एकटी काम करायचे आणि एकटीच राहायची. तिथं खूप भारी पडायचं. घरातले जर कधी अचानक कोणी काही जर बोललं घरातलं तर मला कामचे समजून घ्यायची, जाऊ दे रे म्हणायची, तिला वेळ लागल, तिला माहीत नाही फॅमिलीत राहायचं कसं राहायचं. फुटपाथला राहिलेली मुलगी आहे म्हणायची, ती आपल्यात ॲडजस्ट करायला वेळ लागणार ना तिला, असे सांगायचे आमचे मला. मग तसं करता करता मी झाले ॲडजस्ट झाले, समजून घेतलं. फक्त बोलत नसायचे कोणाला, एकही शब्द बोलत नसायचे, नुसतं ऐकत राहायचं येड्यावानी.
जोपर्यंत मला ह्यांच्यात राहण्याचा अंदाज समजत नव्हता ना, तोपर्यंत नुसती मी ऐकत राहायचे. कोणी काही वाईट जरी बोललं तरी ऐकायचे, चांगली बोललं तरी ऐकायचे. कोणाला उलटं उत्तर नाही, कधी नाही. असं किती वर्ष झालं माझं लग्न झालं. हो थांबा. सासूला कधी उलटं उत्तर दिलं नाही. घरातली कोणतीही व्यक्ती कोणालाच कधी मी उलटं उत्तर दिलं नाही की तुम्ही मला असे का बोलतात, का बडबड करतात. कारण की चुकी माझी असायची, मला काही समजतच नसायचं. ते लय समजून सांगण्याचा प्रयत्न करायचे, कोणतं काम कसं करायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं. पण ते माझ्या डोक्याच्या बाहेरचा खेळ होता सगळं. मला राहून काय आठवायचं, गावचंच आठवायचं. मला गावाला कसं खुल्लं राहायचं, रानात राहायचं, मस्त राहायचं. इथं काय बांधून सगळं चार भिंतीच्या आत राहायचं. बाहेर पडायचं नाही, कोणाला बोलायचं, फिरायचं नाही. आणि मला तिथं दिवसभर फिरायचीच होती, एका जागेवर कधी बसत नसायची. आणि इथं मला काय व्हायचं, बांधून टाकल्यासारखं व्हायचं मला. मग मी ऐकून घ्यायचे, सगळेच ऐकून घ्यायचे. बोलत नसायचे तसं कोणी. काय करतो आता, काय चाललं, बसतोय. कोणी काय मला कसलं काम केलं, काय केलं हे विचारायला पण जात नव्हतं मला. सगळे माझ्या मनानेच चालायचे. तरी पण मी कोणाला बोलत नसायचे. आमच्या घरातले मला बोलायचे, ही बोलतच नाही म्हणायची. की बोलत का नाही, बोलण्याहून भांडण माझं. तुला काम कर नको करू, जसं होतंय तसं काम करतो. पण ॲक्च्युली आम्ही बोलल्यावर बोलत तर जा, त्यांचं म्हणणं असं असायचं. बोलायला काय हरकत आहे, पण ते पण करीत नसायचे, बोलत करायचे. मग ह्या सगळ्या गोष्टी असती मला सगळ्या माहीत पडल्या. बघायचे मी दुसऱ्या म्हणजे आजूबाजूवाल्या कशा बोलतात, कशा राहतात. मी बघत राहायची त्यांची बोलण्याची पद्धत. आणि त्याच्यानंतर मग मी घरामध्ये व्यवस्थित बोलायला लागले. लय वर्षभर तर मी कोणाला जास्त बोलत नव्हते. मग त्याच्यानंतर सगळ्यांचे स्वभाव माहीत पडले मला. कोणाला काय आवडतं, कोणाला कसं बोलायचं, घरात काम करण्याची पद्धत कशी आहे, सासूबाई कशा करतात, मग आपण कसं केलं पाहिजे. मग मी ते तसं करीत गेले. पण ती मनानेच सवय लागली मग मला. नाही तर असं गावचं वातावरण वेगळं होतं ना. जर समजून नसतं घेतलं, मालकाने जर समजून नसतं घेतलं तर कदाचित थांबले नसते मुंबईला. प्रत्येक गोष्ट समजून घेतली म्हणून मुंबईला माझा एक बस बसला होता. आता कसली भीती नाही वाटत मला, कशाचीच भीती नाही वाटत. आता किती वर्ष झालं, 20-25 वर्ष झालं मी मुंबईला राहते. आता कसलं टेन्शन वाटत नाही. पण काही दिवस खूप भारी पडलं मला. आता कसलं टेन्शन नाही, काय नाही, गावचं ध्यान पण येत नाही. पण आता निर्णय घेतला आहे गावाला जायचं. गावाला जेवण करतं, तुम्हाला तर माहितीच आहे, गावाला जमीन वगैरे करतात म्हणून. आता तिथं पण असते सगळं लेवलला लागेल. गावचं तर काम मला माहितीच, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मुंबईला राहणं माझ्या चॅनेलला कठीण जायचं पाहिजे.